22 फेब्रुवारीची सकाळ. अफगाणिस्तानातील पक्तिका प्रांतात नेहमीप्रमाणे धार्मिक शिक्षण सुरू होतं. पण काही क्षणांतच आकाशातून येणाऱ्या हवाई हल्ल्यांनी शांतता भंगली. स्थानिक माध्यम टोलो न्यूजच्या वृत्तानुसार पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये एका धार्मिक मद्रशालाही फटका बसला, ज्यामुळे निरपराध नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला. इस्लामाबादकडून या कारवाईचं स्पष्टीकरण देताना सांगण्यात आलं की हा हल्ला टीटीपी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान च्या कथित ठिकाणांवर करण्यात आला. पाकिस्तानचा दावा आहे की अलीकडील इस्लामाबाद, बाजूर आणि बन्नू येथील बॉम्बस्फोटांनंतर ही प्रत्युत्तरात्मक कारवाई होती. सुरक्षा दलांवर आणि नागरिकांवर झालेल्या हल्ल्यांनंतर दहशतवादी ठिकाणांवर कारवाई करणं आवश्यक होतं, असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. मात्र अफगाणिस्तानातील परिस्थिती आधीच अस्थिर असताना अशा सीमापार हवाई कारवायांमुळे तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्तिका प्रांतातील स्थानिकांनी भीती आणि संताप व्यक्त केला आहे. धार्मिक संस्थांवर हल्ले झाल्याचा आरोप होत असल्याने या घटनेचे मानवी आणि राजनैतिक परिणाम गंभीर ठरू शकतात. पाकिस्तानने यापूर्वीही अफगाणिस्तानकडे दहशतवाद आटोक्यात आणण्याची मागणी केली आहे. इस्लामाबादचं म्हणणं आहे की टीटीपीचे घटक अफगाण भूमीचा वापर करून पाकिस्तानात हल्ले करत आहेत. परंतु त्याचवेळी अफगाण हद्दीत हवाई कारवाया केल्याने दोन्ही देशांतील संबंध अधिक ताणले जात आहेत. या घटनेनंतर प्रादेशिक स्थैर्याबाबत चिंता वाढली आहे. दक्षिण आशियातील आधीच गुंतागुंतीच्या सुरक्षा परिस्थितीत अशा कारवायांमुळे नवीन तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून संयम आणि संवादाची अपेक्षा व्यक्त होत आहे. पक्तिकामधील हवाई हल्ला हा केवळ एक लष्करी ऑपरेशन नाही, तर दोन देशांमधील वाढत्या अविश्वासाचं प्रतीक ठरत आहे. दहशतवादाविरोधातील लढा महत्वाचा असला तरी त्यासाठी निवडलेली पद्धत आणि तिचे परिणाम यावरच पुढील घडामोडी अवलंबून असतील. सीमारेषेपलीकडील कारवायांमुळे शांततेचा मार्ग अधिक कठीण होणार की संवादातून तोडगा निघणार, याकडे आता संपूर्ण प्रदेशाचं लक्ष लागलं आहे. सर्जनशील न्यूज